आणि आता पाहूयात सविस्तर विशेष। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या चांगलाच चर्चेत आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हाही इतकी चर्चा झाली नव्हती। राष्ट्रवादी फुटणार असल्याच्या चर्चेने राज्यात नव राजकीय वादळ निर्माण झालं आणि त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी आणि अजित पवारांना माध्यमांसमोर यावं लागलं। पाहूयात याविषयीचाच आमचा हा विशेष रिपोर्ट। बातमी फुटीची, बात एकीची। जी काही चर्चा तुमच्या मनात आहे ती आमच्या कुणाच्या मनात नाही, ती या चर्चेला अजिबात महत्त्व नाही। दादा ठाम, राष्ट्रवादीतच मुक्काम। आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहोत। त्याच्यामुळे या बातम्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही। वादळानंतर आता शांतता। ऑल इज वेल नाही वाटतं। नाही राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार आणि अजित पवार सत्तेत सहभागी होणार या बातम्या गेल्या एक आठवड्यापासून माध्यमांमध्ये झळकतायत। त्यामुळे राज्यात दररोज राजकीय गोंधळ उडताना दिसत होता। सरकार आणि विरोधकांमध्ये काहीतरी शिजत असल्याची चर्चा या निमित्तानं झाली। या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी शरद पवार मैदानात उतरले। जी काही चर्चा तुमच्या मनात आहे ती आमच्या कुणाच्या मनात नाही, ती या चर्चेला अजिबात महत्त्व नाही। काहीतरी बातम्या तयार करण्याच्या सवयीचं काम कोणतंही करतंय यापेक्षा त्याला काही अर्थ नाही। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरतं सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पक्षात काम करणारे आमचे सगळे सहकारी एका विचारानं पक्षाला शक्तिशाली कसं करायचं या भूमिकेत आहे। त्याच्यापासून दुसरा कुठला विचार कुणाच्या मनात नाही। पक्षफुटीची चर्चा अफवा असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं। तसंच मुंबईत कोणतीही बैठक बोलावली नसल्याचंही पवारांनी सांगितलं। मात्र त्यानंतरही चर्चा थांबत नव्हत्या। राजकीय धुरळा काही केल्या शांत होत नव्हता। त्यामुळे शेवटी अजित पवार काय बोलणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। अखेर अजित पवार माध्यमांसमोर आले आणि सुरू असलेल्या गदारोळावर त्यांनी स्पष्टपणे भाष्य केलं। आपण जे काही सातत्याने माझ्याबद्दलच्या बातम्या पसरवताय किंवा दाखवताय, मी आपल्याला सांगेन की त्याच्यामध्ये यत्किंचितही तथ्य नाही। तुम्ही जे दाखवलेले 40 आमदारांच्या सह्या घेतल्यात, असं काही आमदारांच्या सह्या घेण्याचं कारण नाही। आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहोत। त्याच्यामुळे या बातम्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही। शरद पवार आणि अजित पवारांनी सुरू असलेल्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिलाय। मात्र राज्यात आणि दिल्लीत घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चा पुन्हा कधी सुरू होतील हे काही सांगता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राष्ट्रवादी काँग्रेसचा गट घेऊन अजित पवार सत्तेत सामील होणार या बातमीमुळे शिवसेनेचे पार धाबे दणाणले। राष्ट्रवादीचा गट सत्तेत आला तर शिवसेना सत्तेत राहणार नाही अशी स्पष्ट भूमिका पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी घेतली। तर दुसरीकडे गुलाबराव पाटील यांनी महाभूकंपाचे संकेत दिले। आता इतका सर्व गदारोळ सुरू असल्यानं अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीमध्ये राजकीय ठोसेही लगावले। येतील दादा तर जाण्याचा वादा। राष्ट्रवादी इन, शिवसेना आउट। राजकीय चर्चा 1760, बोलले शिरसाट। गुलाबरावांना दिसला महाभूकंप। अजित पवारांनी थांबवला धरणी कंप। राज्यात सुरू असलेला राजकीय धुरळा अखेर खाली बसला, पण त्याआधी या राजकीय धुरळ्यात सगळेच नेते माखून निघाले। अजित पवार गट घेऊन सत्तेत सहभागी होणार असल्याच्या बातम्या आणि चर्चांनी शिवसेनेतल्या काही नेत्यांची तर झोपच उडाली। इतकी झोप उडाली की प्रिय असलेली सत्ता सोडण्याचा इशाराच देण्यात आला। जर त्यांनी राष्ट्रवादी सोडली तर, कारण अनेक पक्षामध्ये असं होतं, आमच्याशी सुद्धा तोच आमचा अनुभव आहे। आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी का सोडली, आम्ही आघाडी का सोडली की आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर राहायचं नाही। आणि मग तिथंच असलेला नेता तो त्यांच्या पद्धतीने जो काही कारभार करतो,
आज अजितदादाला सध्या मोकळीक नाही असं माझं मत आहे. म्हणून जर त्यांनी राष्ट्रवादी सोडली तर आम्ही त्याचं स्वागत करू. आम्ही सत्तेमध्ये राहणार नाही. शिवसेनेच्या एका आमदारानं सत्ता सोडण्याची भूमिका घेतली तर मंत्र्याला चक्क भविष्यातला महाभूकंपच दिसला. एखाद्या हवामान तज्ज्ञाप्रमाणे गुलाबराव पाटलांना तर ढगाळ वातावरणही दिसलं. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि भाजप शिवसेनेच्या पावसामध्ये ते ढगाळ वातावरण मिक्स होईल असं चित्र मला या ठिकाणी दिसतं आहे. राजकीय भूकंपापेक्षा महाभूकंप असेल. मला तरी असं वाटतं की या पक्षांच्या बदलानंतर राज्यामधलं चित्रही वेगळं असेल. संजय शिरसाट यांनी आपल्यामुळे सत्ता सोडावी हे काही अजित पवारांना पटलं नाही आणि त्यामुळे अजित पवारांनी संजय शिरसाटांचं सांत्वन केलं. उगीच गैरसमज करून घेऊ नका असं अजित पवारांनी म्हटल्यानंतर संजय शिरसाट यांच्या जीवात जीव आला. शिंदे गटाच्या शिवसेनेचे तर ते सांगतात की आम्ही बाहेर पडणार, आम्ही असं करणार, आम्ही यांना घेणार नाही. अरे कोण चाललंय तेव्हा तुम्ही घेणार आणि कोण काय करतंय मला तर काही त्याच्याबद्दलचं. आणि बरेच जण आपल्या आपल्या ट्विटवरून काही मंत्री, आता मंत्र्यांनी काय बोलावं होतं त्यांचा अधिकार आहे, पण माझं तुम्हाला स्पष्ट सांगणंय आता ह्या गोष्टीला पूर्णपणे थांबवा. आता त्याचा तुकडा पाडा. यामध्ये कारण नसताना गैरसमज करून देऊ नका. अजित पवारांनी सत्ता प्रवेशावर पडदा टाकलाय. मात्र राज्यातल्या सत्तेमध्ये प्रवेशाचा असा कुठलाही प्रस्ताव नव्हता अशी गुगली चंद्रशेखर बावनकुळेंनी टाकली. भारतीय जनता पक्षाकडे विषय नाही, अजितदादाकडे विषय नाही, पण चर्चा का होत आहे? खरं तर चर्चा माध्यमाच्या माध्यमातून होतात आहे. माझी विनंती आपल्याला आहे, मी आज तुम्हाला फार जबाबदारी सांगतोय पक्षाचा अध्यक्ष म्हणून, आजपर्यंत असा कुठलाही प्रस्ताव, कुठलाही विचार चाचणीवरही किंचितभरही आमच्यासमोर आला नाही आहे. सत्तेच्या मार्गावर नसल्याचं स्वतः अजित पवारांनीच स्पष्ट केल्यानं राज्यामध्ये सुरू असलेली सगळी राजकीय चर्चा थांबलेली आहे. तसंच माझ्या भूमिकेवर बोलण्याचा अधिकार शिवसेनेच्या आमदारांना कुणी दिला असा स्पष्ट सवाल अजित पवारांनीच विचारल्यानं आता तरी संजय शिरसाट, गुलाबराव पाटील काही भाष्य करणार नाहीत हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अजित पवारांच्या भाजप सोबत जाण्याच्या चर्चेनं महाविकास आघाडीचं अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. असं असलं तरी देखील अजित पवार भाजप सोबतच्या जाण्याआधीच ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र गुदगुल्या व्हायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. नेमकं काय कारण आहे तुम्हीच पहा. अब तेरा क्या होगा कालिया असं म्हणत आता शिंदे गटातल्या आमदारांची मात्र नक्की काळजी वाटते. सगळ्यात जास्त पोटात गोळा आलेला असेल राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या बातम्यांवर आणि त्यांच्या जो काही गट आहे त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो. ठाकरे गटातील नेत्यांच्या अजित पवारांच्या भाजप जवळीकी संदर्भातील चर्चेवरच्या या प्रतिक्रिया. खरं तर अजित पवारांनी भाजप सोबत जाणं हे महाविकास आघाडीसाठी सर्वात मोठा धक्का असेल. किंबहुना अजित पवारांच्या जाण्यानं महाविकास आघाडीचं अस्तित्वही धोक्यात येण्याची शक्यता आहे. पण या सगळ्या चिंता सोडून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे मात्र अजित पवारांवरून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर डायलॉगबाजी करत असल्याचं पाहायला मिळालं. म्हणजे दादांनी तर सकाळीच त्यांची भूमिका जाहीर केली आहे, त्याच्यामुळे दादांच्याबद्दल काही बोलायचं कारणच नाही. पण या सगळ्यांमध्ये अब तेरा क्या होगा कालिया असं म्हणत आता शिंदे गटातल्या आमदारांची मात्र नक्की काळजी वाटते. दुसरीकडे संजय राऊतही अजित पवार भाजप सोबत जाणारच या आवेशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला आव्हान देताना दिसले. या अफवा आणि वावड्या उठवत आहे, लोकांमध्ये गोंधळ निर्माण करत आहे, आपापसात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, पण तसं काहीही होणार नाही. सगळ्यात जास्त पोटात गोळा आलेला असेल राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या बातम्यांवर आणि त्यांच्या जो काही गट आहे त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो. एकंदरीतच ठाकरे गटाच्या नेत्यांच्या प्रतिक्रियांकडे राजकारण म्हणून पाहिलं तर हे नेते गल्लत करत असल्याचं दिसून येत आहे. कारण अजित पवारांच्या भाजप सोबत जाण्यानं एक प्रकारे महाविकास आघाडीचं घर जळणार आहे. पण आपलं घर जळण्याचं दुःख व्यक्त करण्याऐवजी
हे नेते शेजाऱ्यांचं म्हणजेच शिंदेंचं घरही पेटेल या आशेनं आनंद व्यक्त करतायत. राजकारणाचा हा खालावलेला स्तर नक्कीच योग्य नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर अजित पवार भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चेनं महाराष्ट्रामधील राजकारण ढवळून निघतंय. काही अजित पवार समर्थक नेते अजित पवारांच्या भाजप जवळीकीचं खुलेआम समर्थन करतायत, तर दुसरीकडे भाजपच्या छळाला कंटाळून पक्षांतर करणारे काही नेत्यांच्या पोटात मात्र अजित पवारांच्या हालचालींनी गोळा उठल्याचं पाहायला मिळतंय. नेमके हे नेते कोण आहेत? काय त्यांचा भाजपसोबत जाण्याला विरोध आहे? जाणून घेऊयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून. अजितदादांच्या भाजप जवळीकीची चर्चा. भाजप पीडित नेत्यांच्या पोटात गोळा. अजितदादा भाजपसोबत जाणार नाहीत. एकनाथ खडसेंकडून चर्चेचं खंडन. असा स्वभाव अजितदादांचा नाही. जो काही स्वभाव आहे त्यांचा तो स्पष्ट स्वभाव आहे. पूर्वाश्रमीचे भाजपचे दिग्गज नेते आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते एकनाथ खडसे यांची ही प्रतिक्रिया. भाजपला गावागावात पोहोचवणाऱ्या नेत्यांपैकी एक असलेल्या एकनाथ खडसेंचा राजकीय प्रवास सर्व परिचित आहे. सध्या एकनाथ खडसे राष्ट्रवादीत रुळल्याचं पाहायला मिळतंय. पण त्यात आता अजित पवार यांच्या भाजप जवळीकीच्या चर्चेनं खडसे काहीसे चिंतित झाल्याचं चित्र आहे. पण असं असलं तरी खडसेंनी मात्र अजित पवारांबाबतची चर्चा फेटाळून लावलेली आहे. जो काही स्वभाव आहे त्यांचा तो स्पष्ट स्वभाव आहे. जे काही करायचं आहे, जे काही व्हायचं आहे किंवा जे काही सांगायचं आहे ते त्यांनी आजपर्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे या बातमीमध्ये कुठलंही तथ्य नाही. केवळ खडसेच नाहीत तर सध्या विरोधी पक्षांमधले अनेक भाजप पीडित नेते अजित पवारांच्या हालचालींनी चिंतित झाल्याचं पाहायला मिळत आहे. पण अजित पवार असा कोणताही निर्णय घेणार नाहीत अशी या नेत्यांची अपेक्षा आहे. जनरली सोमवार, मंगळवार, बुधवार सर्व बहुतेक लोक मुंबईला जातात. त्यांची मतदारसंघातील काम असतात. अनेक लोक तिथे आमदार खासदार तिथे जातात त्यावेळेस. त्यामुळे आता मतदारसंघाच्या कामासाठी जावंच लागतं सगळ्यांना. खरं तर स्वतः अजित पवारांनी सुद्धा ते आता भाजप सोबत जाणार नसल्याचं सांगत सगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय. पण राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं हे खडसे आणि इतर नेते सुद्धा चांगलंच जाणून आहेत. त्यामुळे अजित पवारांबद्दलची धाकधूक या नेत्यांच्या मनात कायम राहण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अजित पवार भाजप सोबत जाणार नाहीत हे पवार कुटुंबियामधील तिन्ही सदस्य अगदी घसा ताणून माध्यमांसमोर सांगतायत. पण त्यानंतरही अनेक जण अजित पवारांवरती विश्वास ठेवायला तयार नाहीयेत. अजित पवारांबाबत असं नेमकं का होतंय की हा नेहमीप्रमाणे पवारांच्या राजकीय क्रेडिबिलिटीचाच प्रश्न आहे? जाणून घेऊयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून. जी काही चर्चा तुमच्या मनात आहे ती आमच्या कुणाच्या मनात नाही. माझ्या बिचाऱ्या दादाचं असं झालंय की काही झालं की तुम्ही खापरते माझ्या भावावरच पडतात. तुम्हाला काय अफिडेव्हिटवर लिहून देऊ का स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ अशा पद्धतीची वेळ तुम्ही आणली. हे बरोबर नाही. पवार कुटुंबातील 3 नेते अगदी जीव काकुळतीला येऊन आपण महाविकास आघाडी सोबतच राहणार असल्याचं सांगतायत. पण यानंतरही अजित पवारांच्या सभोवताली निर्माण झालेलं संशयाचं धुकं काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. याचं कारण आहे अजित पवारांचा तो 3 वर्षांपूर्वीचा पहाटेचा शपथविधी. विशेष म्हणजे अजित पवारही त्यांच्या राजकीय वर्तनातून या गोष्टींना अप्रत्यक्षपणे खतपाणी घालतानाच दिसतात. देवेंद्र फडणवीसांसोबत असलेली जवळीक, नागपूरच्या वज्रमूठ सभेत भाषण टाळणं, खारघर प्रकरणात नाना पटोलेंप्रमाणे सत्ताधाऱ्यांचा थेट राजीनामा न मागणं, 24 तास मौन बाळगून संभ्रम वाढवणं, अशा अनेक कृतींमुळे अजित पवार स्वतःच या चर्चेला संधी मिळवून देत राहिले. किंबहुना पुढे काही गडबड झाली तर बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजप सोबत जाऊन मुख्यमंत्री पदाची अपूर्ण इच्छा पूर्ण होणार असेल तर काय हरकत असा साधा सरळ विचार तर अजित पवार करत नसतील हे कशावरून, अशी ही चर्चा आहे. कदाचित म्हणूनच माध्यमातून ही वातावरण निर्मिती सुरू असल्याचं बोललं जात आहे. पण सुप्रियाताईंना मात्र अजूनही त्यांचा दादा साधा भोळा आणि बिचारा वाटतो हे विशेष.
कसं असतं की माझ्या बिचाऱ्या दादाचं असं झालंय की काही झालं की तुम्ही खापरते माझ्या भावावरच पडतात. आणि कसं असतं जे नाणं मार्केटमध्ये चालतं ना त्याची चर्चा होते. मला आठवतं पवार साहेबांबद्दल पण भूकंप झाला तरी पवार साहेबांनीच केला. आता बिचाऱ्या पवार साहेबांची काय चूक त्या भूकंपाची. त्यामुळे या गोष्टी होत असतात. मीडिया असतो, उत्सुकता असते, तुम्हालाही 24 तास चॅनल चालवायचं असतं. त्याच्यामुळे थोडा खट्टा थोडा मिठा आप लोक बी एन्जॉय करतो. खरं तर शरद पवारांनीही त्यांच्या सुरुवातीच्या राजकारणात बंडखोरी करूनच मुख्यमंत्री पद मिळवलं होतं. अजितदादांना मात्र सातत्यानं मुख्यमंत्री पद हुलकावणी देत आलंय. म्हणूनच कदाचित भाजपशी पंगा घेऊन तुरुंगात जाण्यापेक्षा थेट मुख्यमंत्री पदच मिळणार असेल तर अजितदादांसाठी दसो उंगलिया घी में असंच काहीसं वातावरण तयार केलं जात आहे. पण एकदम गेलं तर मागच्या सारखा हाबाडा मिळू शकतो. त्यापेक्षा आधी वातावरण निर्मिती करायची आणि मगच पाऊल उचलायचं अशी रणनीती तर अजितदादांनी आखली नसेल ना. थोडक्यात काय तर जहां आग होती है धुआं वहीं से निकलता है. त्यामुळे तुर्तास तरी आगे आगे देखो होता है क्या. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण बोलणार आहोत अर्थातच अजित पवारांविषयी. कारण गेले 3-4 दिवस सलग आपण अजित पवारांविषयीच बोलतोय, ऐकतोय. अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेवर अखेर अजित पवारांनीच खुलासा केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य फुटीचं त्यांनी खंडन केलेलं आहे. आपण पक्ष सोडून जाणार नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आणि चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. आजपर्यंत आम्ही काम करतोय, उद्या पण काम करत राहणार. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही काम करत राहणार. गैरसमज करून देऊ नका. अशा प्रकारे कुठल्याही 40, 50, 60 अशा सह्या झालेल्या नाही, सह्या घेतलेल्या नाही. तुम्हीच पडायचं ह्याच्यात ट्विट मधनं झेंडा काढला, आमचं काढलं, तमकं काढलं. बोलणाऱ्यांच्या बद्दलची बातमी देण्यापेक्षा अजित पवार का बोलले नाही हे एवढं का प्रेम होतं चाललंय. आता मी तर मगाशी काही पत्रकारांना म्हणलं तुम्हाला काय अफिडेव्हिटवर लिहून देऊ का का स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ. अशा पद्धतीची वेळ तुम्ही आणली. आम्ही पण माणूस आहे, आम्ही पण हाडामासाचेच आहोत. मग आमची पण कधी कधी सहनशीलता संपली की आमचा पण सहनशीलतेचा अंत होऊन देऊ नका. अखेर अजित पवारांनी मौन सोडलं. गेल्या 5-6 दिवसांपासून अजित पवार हे राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी होते. अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचं बोललं जात होतं. त्या सगळ्या चर्चेवर अजित पवारांनी आपल्या रोखठोक शैलीत उत्तरं दिली. आपण राष्ट्रवादी काँग्रेस सोडून कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी यावेळी दिलं. आपण स्वाभिमानातनं त्या ठिकाणी झालेली आहे. 99 साली 10 जूनला शिवाजी पार्कला, तेव्हापासून आम्ही सगळेच जण काम करत आलेलो आहे. आजपर्यंत आम्ही काम करतोय, उद्या पण काम करत राहणार. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही काम करत राहणार. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही पक्षाचं काम करत राहणार. भाजप सोबत जाण्यासाठी अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांची जुळवाजुळव सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र अजित पवारांनी त्या सगळ्या चर्चेचं खंडन केलंय. त्यांची वेगवेगळी कामं होती आणि ते कामं घेऊन ते आलेले होते. त्यांची इतरही कामं होती आणि माझ्याकडे पण काही काम होतं. त्याकरता मी फोन केला आणि त्या कामामध्ये मदत करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळं आपण ते वेगवेगळे आमदार आलेले भेटलेले जे दाखवताय त्याच्यातून त्यांच्याबद्दल पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, जो आमचा पक्षाचा कणा आहे, तोही संभ्रमावस्थेमध्ये त्या ठिकाणी जातो. आठवड्याभरापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य फुटीविषयी राजकीय वर्तुळात चर्चा होती. राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार आहे असे आडाखे बांधले जात होते.
दरम्यान सोमवारी अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील सासवडचा दौरा अचानक रद्द केला आणि या चर्चेला अधिकच बळ मिळालं. दरम्यानच्या काळात अजित पवारांनी या चर्चेवर मौन बाळगल्यामुळे राजकीय संभ्रम वाढतच गेला. तुम्ही आता आज मी इथं नेहमीप्रमाणे माझ्या ऑफिसला बसतो त्यावेळेस साधारण मंगळवार बुधवार कमिट्याच्या मीटिंग असतात आमदारांच्या. अनेक आमदार मंत्र्यांच्याकडं किंवा मंत्रालयात कामाच्या निमित्तानं येत असतात. त्याच्यामुळे आज पण जे आमदार इकडे आलेले होते ते मी इथं आहे म्हणून भेटायला आले होते. ती नेहमीची पद्धत आहे, ह्याच्यात वेगळा अर्थ काढू नका. काही दिवसांपूर्वी समाजसेविका अंजली दमानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य फुटीविषयी सूचक ट्विट केलं होतं. सत्ताधारी शिवसेनेतील 16 आमदार सुप्रीम कोर्टाकडून अपात्र ठरवले जाण्याची शक्यता असून अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार असल्याचा दावा त्यांनी ट्विटमध्ये केला होता. दमानिया यांच्या त्या ट्विटनंतर संजय राऊतांनी सामना वृत्तपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य फुटीविषयी भाष्य केलं होतं. राऊतांच्या त्या लेखामुळे चर्चेला अधिकच उधाण आलं. अशातच सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडूनही त्याला दुजोरा देणारी वक्तव्य केली गेली. त्यामुळे राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात होती. अखेर अजित पवारांनी त्यावर स्पष्टीकरण देत विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की गेले काही दिवस आपण सतत हेच ऐकतोय की अजित पवार भाजपसोबत जाणार. अशा चर्चा रंगल्या होत्याच, मात्र त्याचं खंडन स्वतः आज अजित पवारांनी केलं असलं तरी या चर्चेमुळे एकाच दगडात 2 पक्षी मारले गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्ट. भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चेवर खुद्द अजित पवारांनी स्पष्टीकरण देत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी पाहता यामागे राजकीय खेळी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य फुटीवरून गेले आठवडाभर अजित पवार चर्चेत होते. त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडीतील नेते अस्वस्थ झाले होते, कारण अजित पवारांसारखा धडाकेबाज नेता सत्ताधाऱ्यांच्या गळाला लागल्यास महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल होणार आहे. पण राज्यातील सत्तांतरानंतरच्या राजकारणावर नजर टाकल्यास उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा प्रमुख चेहरा म्हणून प्रोजेक्ट केलं जात असल्याचं बघायला मिळतं. महाविकास आघाडीकडून राज्यभरात वज्रमूठ सभेचं आयोजन केलं जात आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये वज्रमूठ सभा पार पडली. या दोन्ही सभेत उद्धव ठाकरेंनी सगळ्यात शेवटी भाषण केलं. त्यामुळे महाविकास आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे जाणार का अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेमुळे सगळा फोकस अजित पवारांकडे वळला. मवियाच काय, पण सत्ताधारी नेत्यांनीही त्यावर भाष्य केलं. ह्या गॉसिपला तसा फारसा आधार नाही आहे. ईडी, सीबीआय, PMLA वगैरे वगैरे ह्या गोष्टी नेहमीच्या आहेत. करायच्या असतात तर अगोदर झाल्या असत्या, त्या काय केल्या नाहीत आणि केल्याने मनुष्य संपतो असंही होत नाही आहे. ही पॉलिटिकल बॅटल असते, पॉलिटिकलीच फाईट केली जाते. त्यामुळं लोकांचं मनोरंजन झालं असं म्हणू किंवा एकमेकाला मूर्ख बनवण्याचा हा 8-10 दिवसाचा हा खेळ झाला. राज्यातील राजकीय चर्चेचा फोकस अजित पवारांवर शिफ्ट झाला. त्यामुळे महाविकास आघाडीतील त्यांचं राजकीय महत्व आणखी वाढणार आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दुसरीकडे सत्ताधारी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेवर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, अशी ही चर्चा रंगली आहे. कारण भाजपला अजित पवारांची साथ मिळाल्यास सत्ताधारी शिवसेनेचं राजकीय महत्व आपोआप कमी होणार असल्याचं राजकीय जाणकारांना वाटतंय. त्यामुळे अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेमुळे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या पोटात गोळा आला नाही तरच नवल. आपण असं गृहीत धरलं की एनसीपी फुटली तरी शिंदे यांचं राजकारण संपतं. त्याच्याने शिंदे हे त्यांच्या एरियामध्ये ठाणे किंवा जो काही असेल तो भाग होईल. त्यांचे जे आमदार आहेत ते 4-4 वेळेस 5-5 वेळेस निवडून आले आहेत. कुठे ना कुठे अँटी इन्कम्बन्सी त्यांच्या विरोधात काम करेल. ते पुढचा खेळ हा निवडणुकीचा वेगळा राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीची गेल्या 5-6 दिवसांपासून चर्चा सुरू असताना अजित पवारांनी त्यावर सोयीस्करपणे मौन बाळगलं. विशेष म्हणजे या सगळ्या राजकीय गदारोळात
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अद्यापही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे अजित पवार भाजपला साथ देणार असल्याच्या चर्चेमुळे एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न तर करण्यात आला नाही ना, अशी ही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अजित पवारांनी आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत असं निक्षून सांगितलं. त्यामुळे ठाकरे गटाचा जीव भांड्यात पडला. मात्र एवढ्या राजकीय वादळात सुद्धा काँग्रेस मुळीच विचलित झाली नाही. पाहूया स्पेशल रिपोर्ट. राजकीय वादळात काँग्रेसचं तुफानी राजकारण राज्यानं पाहिलं. राजकीय वादळात खंबीरपणे भक्कम राहण्याची काँग्रेसची अनोखी शैली सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. कारण अजित पवार सत्तेत सहभागी होण्याच्या चर्चेनं महाविकास आघाडीतल्या ठाकरे गटाची दातखिळी बसण्याची वेळ आली होती. त्यामुळे हवालदिल झालेले उद्धव ठाकरे, संजय राऊत हे शरद पवार यांच्या भेटीला गेले. आता पुढे काय होणार या भीतीतून संजय राऊत यांनी सामनातून अजित पवार यांच्यावरही तोफ डागली, माध्यमांना बाईटही दिले. दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या गोटातून मात्र सगळं कसं शांत वातावरण होतं. या नेत्यांनी ना टेन्शन घेतलं ना कार्यकर्त्यांनी घेतलं. मला राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय हे बघायचं. मला दुसऱ्याच्या घरात झाकून बघण्याचं काम काँग्रेस कधी करत नाही. एकमेकाचे घरं फोडून या पद्धतीनं घर सजवलं जाऊ शकत नाही. एक दिवस तुमचंही घर फुटेल. ते मी नाशिकच्या निवडणुकीमध्ये सांगितलं आणि जनतेने त्याचं उत्तर दिलं. त्यामुळे हे जी चूक करायला भाजप निघालेली आहे ते करू नये हा सल्ला आमचा त्यांना आहे. महाविकास आघाडीचं घर फुटण्याची परिस्थिती निर्माण झालेली असताना दुसऱ्यांच्या घरात डोकावत नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं. तर अजित पवार यांच्या भूमिकेवर उगीच संशय घेऊ नका अशी पाठराखण सुनील केदार यांनी केली. रोज अजित पवाराबद्दल प्रसार माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर जी चर्चा होते ती चर्चा एवढी हलकी करू नका. शेवटी ते सुद्धा व्यक्तिमत्व तावून तपवून निघालेलं व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्तिमत्वाला कोणी अंधनात काय आणून दिलं नाही. आणि म्हणून आपल्याला एवढं सांगणं आहे की राजकारणात समाजकारणात चांगली काम करणाऱ्या माणसाला जोपासलं पाहिजे. वाजवून टाकणार, गाजवून टाकणार हे काँग्रेसचं गीत आणि काँग्रेसनं मागच्या आठवड्याभरात घेतलेली भूमिका यांचा कुठेच मेळ बसत नव्हता. पण राजकीय संकटात शांत राहण्याचं काँग्रेसचं हे कसब ठाकरे गटाकडे नसल्याचं या निमित्तानं स्पष्ट झालंय. ह्या ज्या काही बातम्या चाललेल्या आहेत किंवा बातम्या दाखवण्यात येत आहेत त्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. काही का असेना अजित पवार यांनी घेतलेली राष्ट्रवादी पुन्हाची भूमिका महाविकास आघाडीला तूर्तास तरी जीवदान देणारी ठरली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पण काही का असेना राज्यातली एक राजकीय चर्चा अजित पवारांच्या स्पष्टीकरणानंतर शांत झाली. मात्र ठाकरे गट आणि भाजपमधील संघर्षाला काही पूर्णविराम मिळण्याची चिन्ह दिसत नाहीत. भाजपनं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविजयाचा संकल्प केलाय, तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी त्यावर टीका केली आहे आणि दोन्ही पक्षात पुन्हा भीषण संघर्षाची ठिणगीच पडली आहे. भाजपनं आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी पहिल्या बैठकीतून रणनीती ठरवायला सुरुवात केली आहे. भाजपनं महाविजय संकल्प 2024 अभियान जाहीर केलंय. त्यानुसार लोकसभेच्या 45 तर विधानसभेसाठी 200 जागांचं लक्ष्य निश्चित करण्यात आलंय. भाजप आणि शिवसेना महायुतीत लढून विजय संपादन करतील असं पक्षाकडून जाहीर करण्यात आलंय. महायुतीमध्ये भाजप लोकसभेसाठी 34 आणि विधानसभेसाठी 200हून अधिक जागा लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये लोकसभेच्या संपूर्ण आणि विधानसभेमध्ये सुद्धा
आम्ही या ठिकाणी चांगलं यश आम्हाला मिळेल. भाजपनं मोठ्या विजयाचा दावा केलेला असतानाच विरोधकांनी मात्र त्यांची दाव्याची खिल्ली उडवली आहे. महाविकास आघाडीच्या एकीमुळे भाजपला भीती वाटत असल्याचा टोला खासदार संजय राऊतांनी लगावलाय. 45+ नाही 10 मिळवल्या तरी भरपूर आहेत लोकसभेच्या. आणि महाविकास आघाडीचं मजबूत गठबंधन जे आहे या महाराष्ट्रातलं, ते किमान विधानसभेच्या 185 जागा जिंकणार. तुम्ही किती फोडाफोडी करा, तुम्ही आमदार फोडाल, तुम्ही खासदार फोडाल, पण संपूर्ण महाराष्ट्रातली जनता ही आमच्या पाठीशी. निवडणुका जवळ आल्यानंतर सर्वच पक्ष जोरदार तयारी करतात. विजयासाठी रणनीती आखतात. प्रतिस्पर्ध्याला खिजवण्यासाठी दोन्ही बाजूंकडून टीका टिप्पणी केली जाते. आता कोणत्या पक्षाचे विजयाचे दावे खरे ठरतील हे पुढील वर्षी स्पष्ट होईलच. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेनेतील फुटीनंतर पुन्हा एकदा राज्यात ऑपरेशन लोटस राबवलं जाण्याची चर्चा रंगली होती. अजित पवार पक्षाबाहेर पडणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र भाजपनं ऑपरेशन लोटसचं खंडन केलेलं आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ, लोकसभा जिंकण्यासाठी भाजपची रणनीती. भाजपकडून फोडाफोडीचा इन्कार. लोकसभा निवडणुका जाहीर होण्यासाठी 1 वर्षाचा अवधी आहे. असं असताना भाजप मात्र मिशन इलेक्शन मोडवर असल्याचं दिसतंय. भाजपच्या लोकसभा निवडणुकीची रणनीती म्हणून महाराष्ट्रात भाजपमध्ये इन्कमिंग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि यासाठीच महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते फोडून आणण्याचा भाजपनं निर्धार केल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवार आणि त्यांची टीम भाजपमध्ये किंवा एनडीए सोबत आणण्याची भाजपची रणनीती आहे. त्यासाठी महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र याचा इन्कार केलाय. ऑपरेशन लोटस वगैरे काही नाही आहे. विश्वास मोदीजींचा आणि देवेंद्रजीवर आहे आणि त्यामुळं ऑपरेशन वगैरे आम्हाला करायची गरज पडत नाही. आम्ही काय ऑपरेशन करतही नाही. तर संजय राऊतांनी ऑपरेशन लोटसची खिल्ली उडवली आहे. सध्या कमळाचा सीझन नाहीये. दुसरी फुलं येत आहेत मार्केटला, चांगली फुलं आहेत. त्यामुळे सध्या कमळाचा सीझन नसल्यामुळे बरेच दिवस मी बाजारामध्ये कमळ बघितलेलं नाही. त्याच्यामुळे कुठलं ऑपरेशन कमळ वगैरे मला माहीत नाही. ऑपरेशन कमळ कशाला, ऑपरेशन मशालसुद्धा होईल आणि कधी कधी ऑपरेशन घड्याळसुद्धा होईल, ऑपरेशन हातसुद्धा होईल. राजकारणामध्ये काही होऊ शकतं. लोकसभेच्या 48 पैकी महाराष्ट्रातून किमान 45 जागा एनडीएला जिंकायच्या आहेत. त्यासाठी कोणताही धोका भाजप धुरीण पत्करायला तयार नाही आणि त्यामुळेच महाराष्ट्रात भाजपची राजकीय ताकद आणखी वाढवण्याचा भाजपचा मानस आहे. त्यासाठीच मिशन लोटसचा प्रपंच असल्याचा दावा राजकीय अभ्यासकांचा आहे. भाजपचं हे ऑपरेशन कधी आणि कसं होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अमित मोडक, न्यूज 18 लोकमत, मुंबई. इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. राज्य आणि देशाच्या दृष्टीनं एक महत्त्वाची बातमी आता आपण पाहूयात. लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी बाह्या सरसावलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप लढणार आहे हे स्पष्टच आहे. तर नरेंद्र मोदींच्या विरोधात विरोधी पक्षाचं नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे आणि त्याविषयीचाच हा आमचा रिपोर्ट. मोदींच्या विरोधात उद्धव ठाकरे, सोनिया गांधींनी दिला प्रस्ताव. उद्धव ठाकरेंकडे विरोधकांचं नेतृत्व. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्या भेटीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विरोधी पक्षांना उद्धव ठाकरे सक्षम नेतृत्व देऊ शकतात यावर गांधींचं एकमत झालंय. त्यामुळे विरोधकांना एकत्र आणण्यासाठीचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांना देण्यात आल्याची माहिती मिळतेय. उद्धव ठाकरेंच्या पक्षानं मागच्या 9 वर्षात अनेकदा केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली.
त्यामुळे विरोधकांच्याकडून उद्धव ठाकरे यांना मैदानात उतरवण्याची तयारी केली जाते. उद्धव ठाकरे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसंच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अनेक नेत्यांची मैत्रीपूर्ण संबंध आहेत. महाविकास आघाडी एक संघ आहे आणि त्या संघाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री ते राहिले. भाजपच्या विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडी आहेच आहे. त्या व्यतिरिक्त जे पक्ष कोणी यांच्या विरोधात लढू इच्छित त्या सगळ्यांना एकत्र करण्याचा आमचा प्रयत्न आणि जो देशभर होतो आहे. काँग्रेसनं या आधी सुद्धा विरोधकांच्याकडे नेतृत्व दिलं होतं. चौधरी चरणसिंह, चंद्रशेखर, HD देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल यांना पंतप्रधान पदासाठी काँग्रेसनं पाठिंबा दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या 9 वर्षात विरोधकांना निष्प्रभ केलंय. त्यामुळे आता विरोधक इतिहासात डोकावून मनाचं समाधान करतायत. 1771 मध्ये महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी लाल किल्ल्यासह दिल्ली ताब्यात घेतली होती. आता 250 वर्षानंतर मराठ्यांनी पुन्हा एकदा दिल्लीचं तख्त फोडावं यासाठी काँग्रेससह विरोधकांनी देव पाण्यात ठेवलेत. विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या सगळ्या स्पेशल रिपोर्ट्ससह आत्ता या विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.